जगदीश देशमुख हे एका कार्यक्रमासाठी आलेले छोटेखानी कार्यक्रम म्हणण्यापेक्षा आपण उद्बोधन करणार आहेत ते आपल्याला त्यांचा थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देतो। त्याच्यानंतर पुढे आपण जाऊ। यांचा परिचय असा आहे, यांचं पूर्ण नाव आहे जगदीश सुखलाल देशमुख। जगन्नाथ यात्रा दास म्हणून यांना पदवी मिळालेली आहे आणि त्यांचा पुढील परिचय सांगतो मी तुम्हाला। महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ येथे 1993 ला यांनी प्रवेश केला। तुम्ही आता 6वीचे विद्यार्थी पास झाल्यानंतर 5वी पास झाल्यानंतर त्या ठिकाणी 6वीत नवोदयमध्ये प्रवेश करतात, तसं त्यांनी 1993 साली त्यांचं सिलेक्शन झालं होतं। JNV भुसावळ येथे इयत्ता 10वी 1998 ला ते तिथं प्रथम आले होते, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते। नाशिक विभाग मंडळ इयत्ता 12वी विज्ञान शाखेत 2000 साली द्वितीय क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले होते। त्यांचं शिक्षण जे आहे 10वी 12वीचं जे शिक्षण म्हणजे 5वी पासून जैनला 6वी जैनला जवळ जैनला 11वी 12वीला हां, त्याच्यानंतर त्यांनी 11वी 12वीचं शिक्षण जे आहे आपल्या जैन विद्यालयात केलेलं आहे या ठिकाणी धुळ्याला। 2004 मध्ये मुंबईच्या VJTI कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग BTech ही पदवी घेतली त्यांनी। मुंबई आणि पुणे विद्यापीठात 3 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 8 वर्षाची लेक्चरशिप केली त्यांनी। शिक्षण झाल्यानंतर BTechची डिग्री घेतल्यानंतर त्यांनी 3 ठिकाणी त्या ठिकाणी लेक्चरशिप केलेली कॉलेजला प्राध्यापक म्हणून। आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि देशभरातील शाळा आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांना जीवन मूल्य कौशल्य याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गेली 12 वर्ष इस्कॉन म्हणजेच आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ मुंबईमध्ये ते पूर्ण वेळ सेवा देत आहेत। त्यांनी नोकरीचा त्याग केलेला आहे आणि पूर्ण आपलं आयुष्य जे आहे ही सेवा करण्यासाठी त्यांनी आयुष्य आपलं त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे। त्यांनी आतापर्यंत 8 राज्यातील 90 JNV स्कूलमध्ये कुठं ओडिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि केरळ एवढ्या ठिकाणी ते स्वतः त्यांनी भेट दिलेली आहे। तसेच गेल्या 10 वर्षात जीवनमूल्य आणि कौशल्य कार्यक्रमासाठी 1000 अधिक शाळा आणि महाविद्यालयांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत। त्यानंतर त्यांनी स्वतः एक दासोस्मिन म्हणून एक पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे। स्वतः त्यांना दास म्हणून ही पदवी त्या ठिकाणी मिळालेली आहे। या पुस्तकाच्या संदर्भात आणि आणखी आपल्याला काही ते अनमोल असं मार्गदर्शन करणार आहे। तत्पूर्वी मी ते आपल्या विद्यालयात आलेले आहेत, विद्यालयाला भेट दिलेली आणि तुमच्याशी हितगुज साधणार आहेत। तत्पूर्वी मी आपल्या विद्यालयातील मुख्याध्यापिका भावना मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं श्रीफळ देऊन आपल्या विद्यालयाच्या वतीने सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता आपल्याशी जगदीश देशमुख हे हितगुज साधतील आणि नक्कीच त्याचा उपयोग तुम्ही प्रत्येकाने आम्ही सगळेजण त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये नक्कीच करू असं मी त्यांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो। धन्यवाद सर, मला तुम्ही इथे बोलायल्याबद्दल आणि स्वागत केल्याबद्दल। ही शाळा मी लहानपणापासून ऐकतोय। दादासाहेब जे आहेत मंगलसिंग शासे ते माझे मावसा आहेत, त्याच्यामुळे ही शाळेबद्दल मला माहिती आधीपासून आहे। पण या शाळेत येण्याचा योग आज आला अनेक वर्षानंतर, 25 वर्षानंतर समजा। तर मला आनंद आहे की आज तुमच्यामध्ये यायला भेटलं। शाळेचं नाव आहे प्रतिभा माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय है ना। तुम्ही सगळे भाग्यवान आहात की ह्या सुंदर अशा शाळेमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहेत। शाळा सुंदर आहे का? मुलंही सुंदर आहे शाळेची मुलं सुंदर, गाव सुंदर तर आहे ना आमचं गाव छान। तर आपल्याला तशी भावना पाहिजे की हे आपलं गाव आहे,
ही शाळा कोणाची आहे? हां, आपली शाळा आहे अशी आपल्याला जाणीव पाहिजे. हा देश कुणाचा? तुम्ही रोज प्रतिज्ञा घेतात ना, काय म्हणतात तुम्ही? पहिली लाईन काय आहे? हां, पुढे काय म्हणतात? हां, बघा खूप छान. तर सांगायचा उद्देश काय? आपण रोज काय घेतोय? तर टाईमपाससाठी नसते, त्याचा विचार केला पाहिजे. आपण काय म्हणतोय? आपण वचन घेतोय. प्रतिज्ञा म्हणजे काय? वचन. प्रतिज्ञा घेतोय मी म्हणजे शपथ घेतोय. काय घेतोय? की सारे आपले काय आहेत? हां, बांधव आहेत, बंधू भगिनी आहेत. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. नुसतं बोलण्यासाठी नाही आहे, ते आपण पालन केलं पाहिजे. नाही सर, ते बोलायचं असतं फक्त. मग आपण भांडतोय, एकमेकाच्या खोड्या काढतोय, मस्ती चालली आहे. ती योग्य आहे का? नाही. आपलं जीवन महान होण्यासाठी आपण जे काही शिकतो, बोलतो, ऐकतो, वाचतो, त्याचं आपण पालन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आम्ही ज्या शाळेत शिकलो, नवोदय विद्यालयामध्ये 6वी ते 10वी, तिथे गेटवर लिहिलेलं होतं की यावे ज्ञानासाठी आणि जावे सेवेसाठी. इंग्लिशमध्ये कम टू लर्न, गो टू सर्व. तुम्हाला समजतं आहे? यावे ज्ञानासाठी, शिकण्यासाठी. आणि काय शिकायचं? चांगलं शिकलं पाहिजे. नाही सर, आम्ही पण शिकतो खूप काही, पण काही वेळेस मुलं चुकीच्या संगतीमुळे किंवा वाईट संगतीमुळे चुकीच्या गोष्टी शिकतात, चांगलं शिकत नाही. तर महत्त्वाचं काय आहे? आपण चांगलं शिकलं पाहिजे का वाईट शिकलं पाहिजे? नाही, चांगलं शिकलं पाहिजे. हां, तर त्यात सर्वात महत्त्वाचा भाग आहे की जे शिक्षक आपल्याला शिकवतात त्यांचा आपण मान ठेवला पाहिजे. काय ठेवला पाहिजे? मान ठेवणं म्हणजे काय? नुसतं नावाची गोष्ट आहे का ती? नाही. ते जे काही सांगतायत ते आपण पालन केलं पाहिजे. त्यांची आज्ञा पालन केली पाहिजे. त्यांचं सांगणं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग त्यासाठी आपलं मन कसं पाहिजे? शांत पाहिजे. आपण जेव्हा शाळेत येतो तर खूप महत्त्वाची आपली काय असते? जबाबदारी आहे. का? आपलं जीवन जे आहे ते घडणार कुठून? गल्लीतून? शाळेत. कुठून घडणार? शाळेतून. आणि मग कोण घडवणार? शिक्षक घडवणार. आपण जर त्यांचं ऐकलंच नाही. बघा, शिक्षकांना खूप काही चांगलं शिकवण्याची इच्छा असते, पण जर मुलांनी त्यांचं ऐकूनच घेतलं नाही, शांत बसलेच नाही, लक्ष दिलंच नाही, त्यांचा उत्साह वाढेल का? ते म्हणतील काय यांना किंमत नाही, बोंबलू द्या यांना बसू द्या. असं होतं ना काही वेळेस. आपण जर त्यांचं ऐकलं नाही तर त्यांना उत्साह येईल का शिकवायला? हां, तर खूप महत्त्वाचं आहे की आपण त्यांचा मान ठेवून ते काही सांगतायत, शिकवतायत, आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आम्ही हे केलं की शाळेत आम्ही जेव्हा गेलो तर आमचा उद्देश खूप पक्का होता किंवा स्पष्ट होता. आपल्याला शिकायचं आहे, चांगलं शिकायचं आहे. का? ज्ञानाशिवाय जीवन महान होत नाही. तर ठीक आहे, आपण पुढचा विषय घेऊ. त्याआधी आपण की नाही छोटीशी प्रार्थना म्हणू. सगळं ताट बसा. हां, बसायचं आहे, ताट बसायचं आहे. हां, हात जोडायचे छातीजवळ. ठीक आहे, डोळे बंद. मी आधी म्हणेल काही, आपण प्रणाम मंत्र म्हणू, नंतर काही छोटीशी प्रार्थना म्हणू. मी आधी जे म्हणेल ते ऐकायचं आहे, माझ्या मागे म्हणायचं आहे नंतर. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. आधी ऐकायचं आहे, ठीक आहे, नंतर म्हणायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः. हरे कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. पुन्हा एकदा रे शेवटचं. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. थोडा हा जो डेस्क आहे पुढे घ्या तू, ठीक आहे? मला आवाज थोडं सोपं होईल, पुढे घ्या. माझा आवाज येतोय मागे? हां, आवाज येतोय माझा? आवाज येतोय मागे? तर शांत बसा, ठीक आहे? आवाज येईल तुम्हाला. साऊंड सिस्टीम आपल्याकडे नाही आहे, तर माझा आवाज इतका मी मोठ्याने बोलतो, ठीक आहे? येतोय ना? इथे लक्ष द्या. आपण भगवंतांना काय केलं? नमन केलं आधी. का? ते आवश्यक आहे. जगाचा मालक जो आहे, आपला जीवनदाता जो आहे, तो भगवंत आहे, हे आपण जाणलं पाहिजे. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. ऐकले का नाही? फ्रेश. हम चले नेक रस्ते पे हमसे, पुढे काय? भूल कर भी कोई भूल हो ना. ऐकलं ना? हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की जीवनदाता कोण आहे. खासदार आमदार कोण आहे? भगवंत आहे. जीवनदाता कोण आहे? भगवंत. आणि जीवनच काय? जीवन आवश्यक जे काही आहे, अन्न पाणी हवा, कोणी कंपनी देतं का? ते पाणी हवा भगवंत देतो. जगाचा मालक जो आहे, जगाचा जो निर्माता आहे, तो भगवंत आहे. ते आपण जाणलं पाहिजे. आजकालच्या सिलेबसमध्ये सायन्समध्ये त्या गोष्टी नाही आहे, पण आपल्या बुद्धीला समजलं पाहिजे की आपलं जीवन हे जे अनमोल आहे, ज्याचं या जगाच्या संपत्तीमध्ये मूल्य होऊ शकत नाही. बघा तुम्ही, एखादा व्यक्ती जो हॉस्पिटलला असेल समजा, ICUमध्ये पेशंट बनून, त्यावेळेस आपला जीव वाचवायला ते लोक, कुटुंबाचे लोक किती पैसे लावायला तयार असतात, हो की नाही? सर तुम्ही, डॉक्टर साहेब तुम्ही आमच्या पेशंटला वाचवा, जो काही खर्च होईल आम्ही द्यायला तयार आहे. का? जीवन हे अनमोल आहे. आणि जर हे एकदा जीव निघून गेला देहातून, मग कोणी असं म्हणतं का याला सांभाळून ठेवा? हां, कोणी ठेवतं का आपल्या घरी सजवून पेटीमध्ये? कोणी ठेवत नाही. ठेवत का? ठेवत नाही. काही उपयोग नाही. मग आपल्या जीवनाला किंमत केव्हा आहे? जोपर्यंत देहामध्ये काय आहे? जीव आहे. तुम्ही बुद्धिमान लोक आहात. बघा शब्दांकडे लक्ष द्या. जीव आहे तर जीवन आहे. जीव आहे तर आणि जीव नाही तर मग जीवन आहे का? हां, बॉडी आहे पण जीव नाही आहे, मग काही कामाची का? तर आपण काय म्हणतो? ज्या बॉडीत जीव नाही आहे त्याला काय म्हणतात? हां, इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हां, डेड बॉडी. ते काही कामाची असते का? काही कामाची नसते. तर मुलांनो, आपलं जीवन जे आहे अतिशय महान आहे. का? ते भगवंतामुळे मिळालेलं आहे. ज्याला भगवंताशी संबंध समजतो, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो पुढे तुम्ही हो साथी, पुढे जो खिल सके ना. खूप छान. तुम्हाला जी प्रार्थना आहे तोंडपाठ एकदम आहे ना,
पण त्यातला जो भाव आहे तोही महत्त्वाचा आहे घ्यायला, नुसतं म्हणण्यासाठी. बघा आमची एक सवय होती, जे काही आम्ही वाचू, जे काही बघू, जे काही ऐकू, काही बोलू, त्याच्यावर आम्ही चिंतन केलं काय, की याचा भाव काय आहे, याचा म्हणण्याचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे, याचा अर्थ काय आहे, ते समजल्याशिवाय उपयोग आहे का? पोपटासारखं फक्त बोलायचं, पोपटपंची, त्याने काही फायदा नाही आहे. ज्ञान हे आपल्या आचरणामध्ये आलं पाहिजे, हो की नाही? ज्ञान खूप आहे पण पालन नसेल काही उपयोग आहे का? हां, सगळ्यांना सांगायचं सत्य बोलावे, सत्य बोलावे, आपण खोटं बोलायचं, तसं होईल का? काही फायदा आहे का? नाही. आपण पालन केलं पाहिजे. तर हे म्हटलं तुम्ही हो माता, ते कोण आहे? खासदार, आमदार, उद्योगपती? तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू. कोण आहे तो माता पिता? भगवंत. हां, भगवंत आहे. आपल्या संस्कृतमध्ये त्यालाच म्हणतात त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वम मम देव देव. ते कोण आहे? भगवान परमेश्वर आहे, जो सर्व देवतांचा सुद्धा सर्व जीवांचा काय आहे? स्वामी आहे, मालक आहे, माता पिता आहे. जगन्नाथ स्वामी, हां, जगाचा नाथ कोण आहे? जगन्नाथ, विश्वनाथ, भगवान विश्वनाथ. तर बघा याला संबंध कळतो की ते पण आहे ना, अभंग म्हणतात किंवा एक भजन म्हणतात, विठू माऊली तो माऊली जगाची, साक्षात. हां, पुढे काय? साक्षात मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला ऐकलं? पांडुरंगा ऐकलं ना? तर विठ्ठल कोणी? भगवान विठ्ठल, भगवान श्रीकृष्ण आहे आणि ते जगाची माऊली आहे, माता आहे, पिता आहे, सगळ्या जीवांचा परमपिता भगवान. काही अडचण नाही. ओके मॅडम, थँक्यू. तर बघा ज्याचा कोणी माता पिता नाही आहे त्याला काय म्हणतात? अनाथ म्हणतात. काय म्हणतात? अनाथ म्हणतात. ज्याचं माता पिता नाही त्यांना काय म्हणतात? अनाथ म्हणतात. बघा आपण जे जीव आहोत, आत्मा, तो डोळ्याने दिसत नाही पण तो आहे म्हणून आपण आहोत. हे शरीर कशामुळे आहे? तर जीवामुळे आहे, आत्म्यामुळे आहे. जसं हवा दिसते का? पण ते दिसण्याची आवश्यकता आहे का? घ्यायचं आहे, सोडायची हवा, हां, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे की नाही, हवा आवश्यक आहे. आपलं मन दिसतं का? सर माझं मन खूप दुःखी, सर माझं मन खूप दुःखी आहे. सर म्हटले दाखव तुझं किती मन दुःखी आहे. दाखवू तुम्ही दाखवू शकाल का? तर दाखवायची वस्तू पण आपण अनुभव घेतो की दुःखी मनुष्य आपल्याला समजतो ना, हां दुःखी दिसतोय किंवा याचं मन अशांत आहे, आपण समजू शकतो. कशाने? लक्षण बघून. तसं आपली बुद्धी आहे तुम्हाला? खूप आहे ना का खूप कमी आहे? कमी का जास्त आहे? ते दिसतंय, ठीक आहे. बुद्धी आहे ना, त्याशी दाखवू शकत आपण? दाखवू शकत नाही, पण लक्षण समजतं ना. लक्षण समजतं की कोणाची बुद्धी कमी आहे का जास्त आहे, हो की नाही? तसंच आपल्याला जीव आहे, आत्मा, हा सुद्धा डोळ्याने दिसत नाही पण तो आहे की नाही ते आपण सांगू शकतो. कशाने? लक्षणांनी. लक्षण. आता हे जे आहे टेबल किंवा हा जो डेस्क आहे, मंच आहे, याच्यात जीव आहे का? त्याला काय म्हणतात मग? निर्जीव. आणि तुमच्यात जीव आहे का? त्याला काय म्हणतात? हां, ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला काय म्हणतात? सजीव. आणि ज्यात जीव नाही त्याला काय म्हणतात? लक्षण काय आहे याचं? लक्षण काय आहे? याच्यामध्ये भावना नसते किंवा चेतना नसते. काय नसते? चेतना. याला म्हणतात अचेतन. काय म्हणतात? आणि तुम्ही कोण आहे? चेतन. चेतन का? कमाल आहे, कमाल, योगा योग आहे. तर हे अचेतन तो कोण? आपण कोण आहे? चेतन. इंग्लिशमध्ये म्हणतात अनकॉन्शियस आणि कॉन्शियस. इंग्लिशमध्ये अनकॉन्शियस, कॉन्शियस. डेड बॉडी काय असते? कॉन्शियस का अनकॉन्शियस? अनकॉन्शियस. बेशुद्ध ना, बेशुद्ध असतं, त्याला शुद्धी नसते. तर मुलांना सांगायचा उद्देश आहे की आपलं जीवन जे आहे, ताट बसा, झुकना मना आहे. हां, झुकना मना आहे, ताट बसायचं आहे. बघा आपण बसतो कसं,
आपण ऐकतो कसं, आपण चालतो कसं, वागतो कसं, हे खूप महत्त्वाचं आहे. आपले शिक्षण याची जी मोजमाप आहे, आपल्या शिक्षणाचं जे मोजमाप आहे किंवा ज्याचं जे प्रमाण आहे ते आपले लक्षण असतात. काय असतात? लक्षण. तुमचं सर्टिफिकेट कोणी बघणार नाही, प्रमाणपत्र किंवा तुमचं मार्कशीट कोणी बघणार नाही समाजामध्ये, ते दिसत पण नाही. पण तुमचे गुण दिसतात. काय दिसतात? अंक दिसत नाही त्यांना, लोकांना, पण गुण दिसतात. की मुलांमध्ये चांगले गुण आहे का अवगुण आहे, वाईट गुण आहे. तर आपण काय बनलं पाहिजे? सद्गुणी बनलं पाहिजे. काय बनलं पाहिजे? सद्गुणी. अंकांसोबत आपण ज्या शाळेत शिकतोय अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करणं आपलं काय आहे? पहिलं कर्तव्य आहे. लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. शाळेत येताना आधी थोडं वाचून आलं पाहिजे पुस्तक, की आज सर काय शिकवतील, मॅडम काय शिकवतील, थोडं बघून आलं पाहिजे. आणि सोबत पुस्तकसुद्धा आणलं पाहिजे शाळेमध्ये, की आज सर काय शिकवतील, मॅडम काय शिकवतील. वाचून आलो असेल आपण तर शाळेमध्ये आपल्याला लक्ष द्यायला सोपं जातं. का? विषय आपल्याला माहीत असतो. आपण जर पुस्तकच बघितलं नाही, पुस्तकच वाचलं नाही आणि शाळेत येऊन मग काय वाटतं? कोणती भाषा बोलताय सर, काही समजत नाही, असं वाटतं काय वेळेस. काही उमजत नाही, काही समजत नाही, असं गोंधळ का होतो? आपण कधी आपल्या घरी पुस्तक वाचत आधी बघून येत नाही पुस्तकामध्ये की काय विषय चालला शाळेमध्ये. ते सवय आवश्यक आहे की आपण जेव्हा शाळेत येतो आदल्या दिवशी थोडं बघितलं पाहिजे पुस्तकामध्ये, पुढचा भाग बघितला पाहिजे. माझी सवय होती की पुस्तक घेतल्यानंतर त्या 5वीमध्ये 6वीमध्ये इयत्तेमध्ये पहिल्या महिन्यामध्ये संपूर्ण पुस्तक वाचून घ्यायचो मी. सहज शिकवायला खूप वेळ समजा अजून, पण आपण तर वाचू शकतो, पुस्तक बघू शकतो पुस्तकात काय विषय आहे, कोणते कोणते धडे आहेत. कोणी असं म्हणतं का शिकवल्याशिवाय पुस्तकाला हात लावायचा नाही, पुढे बघायचं नाही, असं काही म्हटलं कोणी? आपल्याला समजलं पाहिजे की ज्ञान घ्यायचं तर आपण जितक्या लवकर आहे तितकं ज्ञान घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर मुलांनो, सांगायचा उद्देश आहे की आपल्यामध्ये चांगले गुण आले पाहिजे. तर अभ्यासामध्ये तुम्ही चांगले असाल तर काय भेटतील? तुम्हाला अंक भेटतील. काय भेटतील? पण आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या आचरणामध्ये चांगले गुण असतील, तुमचं जीवन महान होईल. तुमच्या गावाची, तुमच्या कुटुंबाची काय होईल? किंमत होईल. तुमची पण किंमत होईल. कशामुळे? तुमच्या अंकांनी नाही. केवळ अंक तर पाहिजेच, पण केवळ अंकांनी काही जीवन महान बनणार? 90% भेटले सर, पण शिवाय देतो मुलगा, चांगलं बोलत नाही, चांगलं वागत नाही, आईवडिलांचं ऐकत नाही, मस्ती खोड्या करतो, त्याला कोण चांगलं बनवेल का? नाही. अंकांपेक्षा काय महत्त्वाचे आहेत? आपले गुण महत्त्वाचे. आणि ते आपल्या हातामध्ये की चांगले गुण आपण आणले पाहिजे. तर आमचा सांगायचा उद्देश आहे की आम्ही अभ्यासात खूप पुढे होतो. कायम शाळेमध्ये पहिला दुसरा यायचो मी, आणि नंतर इंजिनियर बनलो मुंबईमध्ये, आणि IAS अधिकारी होण्याचे स्वप्न होते लहानपणापासून. पण आमचा स्वभाव काय आहे, आपले गुण काय हे समजलं, आणि म्हणून आम्ही ते फील्ड सोडून एक सेवाभावी जीवन जगण्यासाठी निर्णय घेतला की आपण शिक्षक व्हायचं. कंपनीत जाऊन खूप पैसे कमवले असते मोठमोठ्या कंपनीमध्ये, पण ते आपला स्वभाव नाही आहे, ते आपलं फील्ड नाही, म्हणून आम्ही कॉलेजचे शिक्षक बनलो, प्राध्यापक बनलो, आणि 8 वर्ष मुलांना, कॉलेजच्या मुलांना ज्ञानदानाची सेवा केली, शिकवलं. आणि जेव्हा हे बघितलं की आपला स्वभाव कौटुंबिक जीवन पण नाही आहे 2-5 लोकांमध्ये, सामाजिक जीवनाची आपली गोडी आहे, तर आम्ही लग्न नाही केलं आणि त्याच आपला पूर्ण वेळ सेवेसाठी वाहून घेतलेला आहे. आणि आज आम्ही मागच्या 10-12 वर्षापासून समाजामध्ये जे शाळा कॉलेज आहेत तिथे एक सेवा म्हणून आम्ही जातो, मुलांशी जीवनाविषयी संवाद साधतो की जीवन समजून घेतलं पाहिजे. काय समजलं पाहिजे? जीवन अनमोल तर आहे, पण त्यासोबत अनिश्चित पण आहे. काय आहे? अनिश्चित आहे. आपण जाणतो का आपण कुणाचं जीवन किती दिवस आहे? सांगू शकतो का? नाही सर, डॉक्टरने मला लिहून दिलेलं आहे की माझं जीवन इतके वर्ष आहे. कुणी असं आहे का? बघा, मुलांनी किती समजून घेतात की मुलांना माहिती आहे की जीवन कोणाचं निश्चित. ते एक अंत्यविधीमध्ये ते गाणं गातात किंवा भजन गातात, कुंभार घडवितो घडा. काय म्हणतात? कुंभार घडवितो घडा, त्याला जातो हो तडा. जीव हा पाण्याचा बुडबुडा, त्याचा नाही भरवसा थोडा. ऐकलंय?
थोडं तत्त्वज्ञान आहे की कुंभ हा घडवितो, तसं आपलं बॉडी आहे, शरीर. जसं बघा मटकं फुटतं की नाही, फुटतं की नाही एक दिवस? असं काही मटकं आहे का की फुटलंच नाही कधी? एक दिवस ते फुटतंच. तसं हे जे शरीर आहे, ज्याने जन्म घेतला आहे, ते एक दिवस असं का, ते एक दिवस नाश पावणार आहे, नष्ट होणार. या देहाचा काही भरोसा नाही आहे. पण आपण जे जीव आहोत, आत्मा, भगवंतांनी सांगितलं गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयंती आपो न शोषयती मारुतः. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये हा 22वा श्लोक आहे. खूप प्रसिद्ध श्लोक आहे. की भाषा कोणती आहे? श्लोक कोणत्या भाषेमध्ये आहे? संस्कृतमध्ये आहे. तर काय, नैनम छिंदंती शस्त्राणी, की या आत्म्याचे कोणत्याही अस्त्र शस्त्राने तुकडे करता येत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. पावक म्हणजे अग्नी, पावक म्हणजे अग्नी. या आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही. पुढे म्हटलं आहे न चैनम क्लेदयंती आप. आप म्हणजे पाणी. आप म्हणजे की पाण्याने हा जीव कोणी पाण्याने बुडत नाही किंवा तो भिजत नाही. नो शोषयती मारुतः. हवा, वायू. मारुती मारुती कोण आहे? हनुमानजी आहे मारुती. तर मारुता म्हणजे काय? वायू. मारुतः, की वायूने हा जीव सुकवला जाऊ शकत नाही किंवा तो उडू शकत नाही. देह काय उडतो हवेमध्ये, वादळामध्ये. बघितलं कधी? वादळ येतं काही वेळेस, चक्रीवादळ, त्याच्यामध्ये वस्तू उडतात ना, त्यावेळेस माणसंही उडतात काही वेळेस हवेने, वादळाने. पण जो आत्मा आहे त्याला हे वादळ उडवू शकत, अग्नी जाळू शकत, कोणतं अस्त्रशस्त्राला कापू शकत. हा जीव जो आहे अविनाशी आहे. काय आहे? बघा आपल्याला भीती असते काही वेळेस, माझं काय होईल, चिंता असते. पण जेव्हा ज्ञान असेल की आपण जे आहोत ते बॉडी नाही आहे, बॉडीमध्ये जो प्रवासी आहे, जीव आहे, आत्मा, जो भगवंतांचा अंश आहे, तुम्हाला भीती वाटणार नाही. जसे हनुमानजी बघा, हनुमानजी सदैव भगवंताच्या सेवेमध्ये तत्पर असतात, तयार असतात. तुम्ही बघितलं हनुमानजींना फोटोमध्ये, मंदिरामध्ये बघितलं आहे? हो. तर हनुमानजी काय आहे? चिरंजीव आहे. काय आहे? चिरंजीव. त्यांचं जीवन नित्य आहे, शाश्वत आहे, अमर आहे. कशामुळे? ते भगवंताच्या सेवेमध्ये युक्त आहे. आपल्याला भगवंताचा विसर पडलेला आहे. आपण समजतोय की मी हे शरीर आहे, की हे गाव जे हे माझं आहे. आपण गावाचे आहोत, पण कायमसाठी आहोत का आपण? या जगात आहेत आपण, पण कायमसाठी का? तर मग आपण जगाचे पाहुणे आहोत. काय आहोत आपण? जगाचे. आणि किती दिवस आहे माहीत आहे का? नाही. पण जे काही दिवस आहे आपण, ते आपलं भाग्य आहे, ते आपलं महानता आहे, ते आपल्याला सौभाग्य आहे. आपण जर ज्ञान घेतलं की हे जीवन भगवंतामुळे आहे. आणि भगवंत कोण आहे? आपले माता पिता आहे. बघा मुलांनो, ज्या मुलांना आईवडील नसतात त्यांना सुख वाटतं का जीवनात? नाही वाटत. का? त्यांना प्रेम करणार कोणी नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. तसं आपल्या सर्व जीवांचे माता पिता भगवंत आहे. बघा लोकांकडे आज पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळ्या जगाच्या सुखसुविधा आहेत, पण समाधान नसतं, जीवनात आनंद नसतो. केवळ असं नाही आहे खायला भेटलं जीवन सुखी होऊन जाईल. पशुपक्ष्यांना खायला भेटतं आहे, अनेक लोकांना खायला भेटतं, पण जेवण केल्यानंतर त्यांना तंबाखू पाहिजे, गुटखा पाहिजे, दारू पाहिजे. कशाला? मन अशांत आहे. मन काय आहे? लोकांना व्यसनं का लागतात? लोकांना व्यसनं यासाठी लागतात, त्यांना जीवनाचं समाधान, आनंद नाही आहे, असंतोष आहे जीवनामध्ये. ज्या इच्छा होत्या, हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे, सगळं भेटलं, पण आनंद काही भेटला म्हणून त्यांना वाटतं तंबाखू आनंद देईल, गुटखा आनंद देईल, दारूची बाटली आनंद देईल. पण तसं होतं का? नाही होत. मुलं हुशार आहे, हो की नाही? मुलांना ज्ञान आहे की ह्या गोष्टी काही चांगल्या नाही आहे, हे जीवन नाशक आहे, जीवन घातक आहे. तर मुलांनो, आमचा असा अनुभव आहे की जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, जीवनाचं ज्ञान, त्याला म्हणतात आत्मज्ञान. काय म्हणतात? तुम्हाला आत्मविश्वास माहीत आहे? आत्मविश्वास म्हणजे काय? स्वतःवर. हां. आत्मज्ञान म्हणजे काय? स्वतःचे ज्ञान, स्वतःचे की आपण कोण आहोत. बघा तुम्हाला सांगितलं, तुमचा हात दाखवा. तुम्ही हात दाखवाल का?
दाखवाल ना हात, तुमचा हात दाखवा, दाखवा हात. हां हां, हा काय तुमचा हात. डोकं दाखवा, डोकं आहे का डोकं? तर मुलांनो, तुम्हाला सांगितलं, तुम्ही काय म्हणाल? हे माझे, हा माझा. येस. बघा सहज शिकवतात, इंग्लिश काय वेळेस शिकवतात ना, इंग्लिश शिकवतात आणि ब्लॅकबोर्ड असतो ना आपला फळा, त्यावर दाखवतात की बॉडी दाखवतात काही ना, एखाद्या मुलाची बॉडी दाखवतात, स्केच काढतात, म्हणतात दिस इज दी बॉडी. आणि काही वेळेस एखाद्या मुलाला पुढे बोलवतात, मग तो सांगतात बेटा तू पुढे थांब, मग तो सांग, मग तो म्हणतो दिस इज माय, दिस इज माय, दिस इज माय. मग कोणी असं म्हणतं का आय एम दी बॉडी? तुम्ही म्हणता का? म्हणतं आय एम द हँड, आय एम द हेड. आपण काय म्हणतो? माय हेड, माय माय बॉडी. म्हणजे बघा कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आपण बोलण्यात सुद्धा असं म्हणत नाही मी शरीर आहे. कोणी म्हणतं का मी देह आहे? कोणी म्हणतं हा माझा देह, हे माझं डोकं, असं म्हणतात ना. म्हणजे आपली जी ओळख आहे, आपली जी ओळख आहे ते शरीर नाही आहे. आपण जर देह असतो, आपण काय म्हटलं असतं मी बॉडी आहे, आय एम द बॉडी. काय म्हटलं असतं आपण? आय एम दी. आपण काय म्हणतो? दिस इज माय. मग आपण कोण आहोत? आपण असंही म्हणतो माझं मन दुःखी आहे. काय म्हणतो आपण? माझं मन. आपण असं म्हणतो का मी मन दुःखी आहे असं म्हणतो कोणी? मी बुद्धी चालत नाही असं म्हणतं का? माझी बुद्धी चालत नाही, माझं डोकं चालत नाही असं म्हणतात ना मुलं काही वेळेस. केव्हा म्हणतात? एक्झामच्या वेळेस म्हणतात ना, आठवत नाही आहे, डोकं चालत नाही, मागे पुढे बघतात ना. तुम्ही बघतात का मागे पुढे? हुशार मुलं आहे. तर मुलांना बघा, सांगायचा उद्देश आहे आपली ओळख जी आहे, मी तुम्हाला आत्मज्ञान सांगतोय, जीवनाचं ज्ञान सांगतोय, ते आपल्या पुस्तकामध्ये नाही आहे. म्हणून महत्त्वाचं आहे की आपली ओळख शरीर नाही आहे, मन पण नाही आहे, बुद्धी पण नाही आहे. आपली ओळख जीवाची आहे, आत्म्याची आहे. जो आत्मा आहे तर आपण आहोत. म्हणून स्वतःवर विश्वास म्हणजे आत्म्यावर विश्वास. स्वतःचे ज्ञान म्हणजे आत्म्याचे ज्ञान, आत्मज्ञान. आणि ज्याला आत्मज्ञान होईल त्याच्यामध्ये आत्मसंयम असेल. काय असेल? आत्मसंयम. चांगलं काय वाईट काय याची बुद्धी असेल, विवेक बुद्धी असेल. काय असेल? विवेक बुद्धी. चांगलं काय वाईट काय ते समजलं पाहिजे ना. गणित काही समजत नाही. गणितामधून समजतं का चांगलं वाईट? नाही समजत. आपलं फिजिक्स केमिस्ट्री जे आहे, सायन्स, त्यातून समजतं चांगलं वाईट? नाही का? ते कोणतं शिक्षण आहे? व्यावसायिक शिक्षण आहे. कोणतं? व्यावसायिक. तुम्हाला व्यवसायाचं ज्ञान होईल, मशीन कसं चालतं किंवा त्याची सिस्टीम कशी चालते, किंवा आपल्या बायोलॉजीमध्ये जीवशास्त्रामध्ये बॉडी कशी चालते ते समजणार. पण जीवन कशामुळे आहे आणि जीवनात महत्त्वाचं काय, चांगलं काय वाईट काय हे ज्ञान कोण देईल? आत्मज्ञान देईल. आणि हे आत्मज्ञान, भगवज्ञान आपले जे वेदशास्त्र आहे, वेदशास्त्र त्या दिलेलं आहे. आणि त्याचं सार भगवद्गीता आहे. वेद किती माहिती आहे? वेद 4 आहे. नाव माहिती आहे? सांगा नाव. हां, अथर्ववेद आणि अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद, हे 4 वेद आहेत. ते 4 वेदांचे जे सार आहे भगवद्गीता. कोणी सांगितली भगवद्गीता? कोणी सांगितली आहे? भगवान श्रीकृष्णांनी. कोणाला सांगितली पहिल्यांदा? अर्जुनाला सांगितली. केव्हा सांगितली होती? महाभारताच्या युद्धाच्या वेळेस. आणि कधी सांगितली माहिती आहे? 5000 वर्षापूर्वी. हे कोणतं युग आहे? कलियुग. त्याच्या आधी कोणतं युग होतं? द्वापर युग. त्या युगाच्या शेवटी ते युद्ध झालं, महाभारताचं युद्ध. धर्म आणि अधर्माचं युद्ध झालं होतं. त्यावेळेस जो भगवंताचा सखा आहे, कोण? अर्जुन, तो गोंधळून गेला की मी युद्ध करावं की ना करावं, न करावं. त्याला गोंधळ झाला, संभ्रम झाला की मी युद्ध केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. आणि त्यावेळेस भगवंताने त्याला ज्ञान देऊन उपदेश दिला की तुझं कर्तव्य तू केलंच पाहिजे. समजा एखाद्या भागामध्ये आतंकवाद्यांनी हमला केला, ते पोलीस गेली, पोलिसांनी बघितलं ही आतंकवादी तर आपले मामा आहे, आपले भाऊ आहे, आपले काका आहे.
आणि त्यांनी तिथं आतंकवाद्यांना थांबवलं नाही, त्यांच्यावर हल्ला केला नाही, त्यांना बंदूक दाखवली नाही. ते म्हटले आम्ही दया केली सर, ते आमचे नातेवाईक होते, त्यांना आम्ही सोडून दिलं. मग शासन त्यांना पुरस्कार देईल का? की खूप छान काम केलं, खूप छान दया केली तुम्ही, असं पोलिसांचं कौतुक होईल का? बघा मुलांना समजतंय कौतुक होणार का? ते मामा असो का कोणी असो, ते कोण होते? आतंकवादी होते, त्यांना थांबवणं आवश्यक होतं की नाही? यस. तसंच जे युद्ध होतं त्यावेळेसचं महाभारताचं युद्ध, त्यावेळेस 2 पक्ष होते ना, एक पांडवांचा पक्ष होता आणि एक कोणाचा होता? कौरव. पांडव आणि कौरव. अर्जुन कोण होता? पांडवमध्ये होता ना, पांडूचा मुलगा म्हणजे पांडव. त्यांचं हे कर्तव्य होतं की धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करणं आवश्यक होतं. धर्म समाज रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी युद्ध करणं आवश्यक होतं. तर मुलांनो, भगवंतांनी शिकवलं आहे अहिंसा, पण काही वेळेस आपल्या बचावासाठी, आपल्या आत्मरक्षणासाठी काही वेळेस त्यांनी प्रतिकाश आणि काही वेळेस हिंसासुद्धा आवश्यक असते. समजा वाघाने तुमच्यावर हल्ला केला आणि तुमच्याकडे बंदूक आहे, मग तुम्ही म्हणाल का खाऊन घे बाबा मला? तुम्ही म्हणाल का? आपले जीवन महत्त्वाचं आहे. हां, तुम्ही जाऊन वाघाला मारणार नाही जंगलामध्ये, पण जर तुमच्या गावामध्ये वाघ आला आणि तुमच्यावर हल्ला केला, मग तुम्ही काय करणार? जीव वाचवायला जे असेल शक्य तुम्ही त्याच्यावर हल्ला करू शकतात. स्वतःहून नाही करणार, पण जर कोणी हल्ला केला आपल्यावर, कोणी अटॅक केला, तर आपण काय केलं पाहिजे? बचाव म्हणून प्रतिकार केला पाहिजे. सांगायचा उद्देश काय आहे? आपल्याला ज्ञान पाहिजे, आपल्या बुद्धीला आपण जागवलं पाहिजे की आपलं जीवन जे आहे ते कसं जगायचं आहे, कशासाठी जगायचं आहे. तर थोडक्यात सांगतो 5 मिनिटामध्ये शेवटचं, की आपलं जीवन हे सेवेसाठी आहे. कशासाठी आहे? सेवेसाठी आहे. बघा, आपण जी प्रतिज्ञा घेतो त्यात काय म्हटलं? शेवटचं वाक्य काय आहे? की सर्वांच्या सुख समृद्धीमध्ये माझे सुख निहित आहे. आणि आपण जे म्हणतो माझ्या देशावर माझे प्रेम म्हणजे काय? नुसतं बोलायचं आहे? अपेक्षा काय आहे? जर देशावर प्रेम आहे, आपण देशासाठी काही केलं पाहिजे की नाही? आणि प्रेमाचं लक्षण काय आहे? सेवा. प्रेमाचं लक्षण काय आहे? सेवा. जसे आई वडील असतात ना, आपले शिक्षक असतात, त्यांचं प्रेम असतं कुटुंबावर, मुलांवर, शाळेवर. ते कुटुंबासाठी, शाळेसाठी काय देतात? सेवा देतात. सेवा म्हणजे काय? चांगलं कार्य, ज्याने सगळ्यांचं कल्याण आहे, सगळ्यांचा फायदा आहे. तर आपण सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे. आपण शिकायचं आहे, चांगलं ज्ञान घ्यायचं आहे, पण उद्देश काय आहे? आपल्याकडून काही चांगली सेवा व्हावी. बघा, सेवा केल्याशिवाय जीवन महान बनणार. तुम्ही ऐकले शब्द जॉब ऐकले? जॉब शब्द? हां, जॉबला इंग्लिशमध्ये अजून काय म्हणतात? सर्व्हिस. काय म्हणतात? सर्व्हिस. आणि आपल्या भाषेत सर्व्हिसला काय म्हणतात? आपल्या भाषेत सेवा. काय म्हणतात? सेवा. हां, मेडिकल सर्व्हिस, पब्लिक सर्व्हिस, गव्हर्मेंट सर्व्हिस म्हणतात ना. पण जर त्या सेवेमध्ये, त्या नोकरीमध्ये, त्या जॉबमध्ये सेवेचा भाव नसेल तर समाधान भेटणार, फक्त पैसा भेटणार. बघा मुलांना, पैसा कमवायचा, आपल्याला शिकायचं आहे, चांगलं कमवायचं आहे, पण जे आपल्या आत्म्याचं समाधान आहे, आत्म्याचं सुख आहे, ते कशामध्ये आहे? सेवेच्या भावनेमध्ये. कशामध्ये? हां, सेवाभाव. बघा, आज आपल्या शाळेतसुद्धा काही फोटो असेल ना, समाजसेवक किंवा नेते मंडळाचे फोटो असतात, किंवा ज्यांनी काही चांगली सेवा केली, समाजसेवा, त्यांचे फोटो असतात, हो की नाही? तर आपलं जीवन महान केव्हा होतं? जेव्हा आपल्याकडनं काही सेवा होईल, काही योगदान होईल. आणि आपल्या अभ्यासासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ताट बसा, सगळे वाकलेत पुन्हा. झुकना मना आहे. की लक्ष द्या, थोडं अवघड खाली बसणं, पण ठीक आहे, शेवटचे थोडे 5-10 मिनिट, 2 मिनटं, ठीक आहे. तर अभ्यासासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपलं मन शांत होणं आवश्यक आहे. आणि बुद्धी कशी पाहिजे? तीक्ष्ण बुद्धी, तेज बुद्धी. बुद्धी मंद पाहिजे का? मंद बुद्धी कशी पाहिजे? तेज बुद्धी, तेज दिमाग, हां, तीक्ष्ण बुद्धी. आणि ती मोबाईल बघून होणार? हां.
बघा, मोबाईल जी वस्तू आहे ती उपयोगाची आहे, कामाची आहे, फायद्याची आहे, पण केवळ जेव्हा आवश्यकता आहे. आपण जर कायम मोबाईलमध्ये गेम खेळलो, टाईमपास केला, तर आपली बुद्धी काय होणार? मंद होणार. का? जी आपली विचारशक्ती आहे ती वाढत नाही. हां, तुम्हाला खेळायचं आहे तर कुठे खेळलं पाहिजे? मैदानावर खेळलं पाहिजे. मोबाईलवर खेळायचं असतं का? नाही. मोबाईलचा उपयोग तुम्ही कोणाशी बोलायचं आहे, काही बघायचं आहे, ठीक आहे. तर मोबाईल खेळण्याची वस्तू नाही आहे, हे समजलं पाहिजे. काही वेळेस काय होतं, आपल्याला समजत नाही, आपण तासनतास मोबाईल खेळत बसतो. व्हिडिओ गेम्स किंवा मोबाईल गेम्स, ती चुकीची गोष्ट आहे. त्याने मन शांत होणार नाही, आपले डोळे बिघडतात, डोळ्यांनाही त्रास होतो. आणि बुद्धीसाठी आपली बुद्धी कशी पाहिजे? तेज बुद्धी. आणि त्यासाठी आपण चांगलं वाचन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ज्ञान घेतलं पाहिजे. जेव्हा आपण ज्ञान घेऊ तेव्हा आपल्या बुद्धीला काय होतं? चालना मिळते. काय मिळते? चालना मिळते. आणि त्याला आपला अभ्यास जो आहे चांगला होतो. ठीक आहे, माझं जे सांगायचं होतं झालं विषय. तुम्हाला काही प्रश्न आहे का, काही शंका आहे का, काही तुम्हाला असं मनामध्ये काही अध्यात्माविषयी काही शंका? काही कोणाला? जीवनाविषयी, अभ्यासाविषयी, कोणत्याही विषयी काही शंका आहे, काही प्रश्न आहे? याच्या त्याचं नाव नाही सांगायचं. हां, हे पुस्तक जे आहे इंग्लिशमध्ये आहे आणि हे विकायला नाही आहे, हे सेवेसाठी आहे. मी शाळेला काही 2-3 कॉपी गिफ्ट देतो आहे, ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. का? माझा मूड जो आहे विकण्याचा नाही आहे, एक सेवेचा आहे. तर आम्ही शाळेला हे पुस्तक भेट देणार आहे. अजून काही प्रश्न माझा? हां, मी सांगताना विसरलो, या पुस्तकामध्ये एक फोटो आहे की जेव्हा मी 12वी सायन्सला नाशिक विभागामध्ये दुसरा आलो होतो, इसवी सन 2000, 24 वर्षापूर्वी, तेव्हा आपल्या संस्थेने, त्या संस्थेचं नाव आहे शिवप्रभू शिक्षण संस्था, धुळे संचलित प्रतिभा प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय वाघ, तालुका जिल्हा धुळे येथील अध्यक्ष कोण आहेत? श्री मंगलसिंग गिरासे व संचालक मंडळ, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी माझा सत्कार केला होता. आणि जे शिक्षक होते ते आता रिटायर झाले मागच्या 6 महिन्यापूर्वी, प्रिन्सिपल सुनील जाधव, त्यांनी एक कविता लिहिली होती माझ्या नावाने. माझं नाव जे आहे जगदीश सुखलाल देशमुख, त्या नावाची कविता बनवून त्यांनी मला सत्कार केला होता. आणि त्या कवितेचे जे शब्द आहेत की त्यांनी म्हटलं आहे, देशासाठी नवविज्ञान शोधतो, शतकवीर विज्ञानात होतो, व्हावे तो, मुकाबला परिस्थितीशी कठोर केला असतो. आणि शेवटचं वाक्य आहे, खडतर जीवन जगला असतं आनंद भोगशील तो. आरामदायी नाही, काय म्हटलं आहे? खडतर जीवन म्हणजे तपस्वी जीवन किंवा सेवाभावी जीवन. खडतर जीवन जगला असतं आनंद भोगशील तू. या कवितेने मला खूप प्रेरणा दिली. आणि म्हणून ह्या पुस्तकामध्ये मला असं वाटलं की ज्या कवितेमुळे आपल्याला चांगला बोध झाला, चांगली प्रेरणा मिळाली, ती कवितासुद्धा या पुस्तकामध्ये असावी. ते प्रमाणपत्र जे आहे, कविता जे संदेश होता, सत्कारपत्र जे होतं, तर ह्या शाळेचं मला योगदान आहे. आणि दादा जे आहेत मंगलसिंग दादा, ते आमचे मावसा आहेत. आणि या शाळेने आमचा सत्कार केला. प्रिन्सिपल सर जे होते सुनील जाधव, त्यांनी कौतुक केलं. त्यांनी आमचं जे काही सत्कार केलं ते गुणगान केलं होतं कवितेमध्ये. त्याने आम्हाला थोडा बोध मिळाला आहे. तर आपलं भाग्य आहे, चांगली संस्था आपल्याला मिळालेली, गावाची संस्था आहे. तर आपण आपलं जीवन जे आहे या शिक्षकांच्या निमित्ताने चांगलं बनवून सफल बनवायचं आहे ना, महान बनवायचं आहे, अशी आमच्या शुभेच्छा आहे. खूप धन्यवाद. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. ठीक आहे, आपल्याकडे 5-10 मिनटं आहे. तर आपण एक इतनी शक्ति हमें देन दाता. बघा, नुसतं बोलायचं नाही आहे, मनापासून ना, मन लावून म्हणायचं आहे. डोळे बंद. शक्ती पाहिजे की नाही? शक्ती, बुद्धी, ज्ञान पाहिजे ना. तर भगवंताकडनं घेऊया आपण. इतनी शक्ती हमें देन दाता, इतनी शक्ति हमें देन दाता,
मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना। सगळ्यांनी म्हणायचं, ठीक आहे? तुमचा आवाज खूप मोठा आहे, सगळे म्हणायचे, भूल कर भी कोई भूल होना, दुर्ज्ञान के हो अंधेरे, दुर्ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, हर बुराई से बच के रहे हम, हर बुराई से बच के रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे, जितनी भी दे भली जिंदगी दे, बैर होना किसी का किसी से, बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना। हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण, हम ये सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों के बांटे सभी को, फूल खुशियों के बांटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन, सबका जीवन ही बन जाए मधुबन। अपनी करुणा का जल तू बहा के, अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना, कर दे पावन हर एक मन का कोना। हम चले नेक रास्ते पे हमसे, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें दे न दाता, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना। बघा, केवळ आपल्याला गायचं नव्हतं, आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपलं जीवन कसं जगायचं आहे, असं जगायचं।
की आपल्यामध्ये दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा पाहिजे, दुसऱ्यांचं जीवन चांगलं व्हावं त्याच्यामध्ये सेवा केली पाहिजे. त्यासाठी आपण भगवंतांना काय केलं आहे, प्रार्थना केली की भगवंता मला काय दे, शक्ती, बुद्धी, ज्ञान सगळं दे. ठीक आहे, खूप धन्यवाद. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद देशमुख सर. या ठिकाणी आपल्याला जीवन जगत असताना जीवनाचा आणि अध्यात्माचा कसा संबंध येतो ते त्यांनी थोडक्यात आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्याचा नक्कीच आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी प्रत्यक्ष आचरणात आणतील असं मी त्यांना विद्यालयाच्या वतीने ग्वाही देतो. आणि या ठिकाणी त्यांनी अनमोल जे मार्गदर्शन केलं, मी त्यांचं विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. या ठिकाणी आता थोडा ब्रेक होईल, त्याच्यानंतर मग वर्गात बसायचं.